बक्या डॉन मुळे घराघरात मोहिल शेठ पोहोचला. एका मुक्या प्राण्यानं एका सामान्य माणसाला सह्याद्रीच्या उंचीवर मोठा केला. त्या हिंद केसरी नवम हिंद केसरी बकासूर 6300 चे मालक मोहिलचा मोहिल शेठ झाला. सुसगाव नाव अखंड हिंदुस्थानात झळकायला लागला. हे सगळं कसं 4 पायाच्या मळ्याचं आहे, मुक्या प्राण्याचं आहे. त्या प्राण्याचं नाव बकासूर कम 302. बैलगाडी शर्यतीतला शंकराचा अवतार आहे, नंदीचा अवतार आहे. धन्यवाद आणि अभिनंदन आहे बकासूरचा, मालकाचा आणि सहकाऱ्यांचा. घ्या गती घ्या. पैलवान पप्पू शेठ म्हणले गती घ्या. बाळासाहेब गती घ्या. ज्या वेळेला या ठिकाणी हा बकासूर मैदानात प्रथम झाला त्याच्याकडे बघितल्यानंतर या ठिकाणी बरेच जण हसत होते. हा गावठी काय पळणार, परंतु या ठिकाणी त्या गावठीनं दाखवून दिलं हम भी किसी से कम नाही. या गावठी बैल या ठिकाणी या गावठी बैलाचा देवदूत ठरला आणि असंख्य बैल या ठिकाणी आपल्याला या बैलगाडी क्षेत्रात गावठी दिसायला लागली. खरोखर या ठिकाणी या गावठीचा हा देव आहे बकासूर. पहिल्या सीमित फायनल साठी पात्र ठरला.